इयत्ता दुसरीचा विषय घेतो, गणित विषय घेणार आहोत. इयत्ता दुसरीचा गणित विषय. चला तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकता. तर पुस्तकामध्ये पहिल्या धडा दिला, चला शोधूया वेगवेगळे आकार. आता प्रत्येकाला आकार म्हणजे आता बघायला गेलं तर आपल्या घरात किंवा आजूबाजूला सुद्धा आपण आकार शोधू शकतो. आकार म्हणजे काय, उदाहरणार्थ आता आता बघा, प्रत्येकाच्या घरात टीव्ही असतो बघा, आहे की नाही. तर त्या टीव्हीचा आकार काय आहे, आयत आहे की चौकोन आहे की वर्तुळ आहे की काय, त्याला काय म्हणतात, आयत म्हणतात. काय म्हणतात, टीव्हीच्या आकाराला काय म्हणतात, आयत. इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला रेक्टँगल. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, रेक्टँगल. आता स्क्वेअर माहिती असेल कोण, आता स्क्वेअर बघायला गेलं तर आता तुम्ही शाळेमध्ये नोटबुक वगैरे घेऊन जाता, ही स्क्वेअर असते की रेक्टँगल असते, बरोबर आहे, ती पण स्क्वेअर असते. स्क्वेअर म्हणजे छोटी नोटबुक असते, बरोबर की नाही, आणि रेक्टँगल मोठी असते, बरोबर की नाही. आता चला नोटबुक बघायला गेलं, नोटबुक तशी असते. आता आपली कॉम्पोस्ट बघ, कॉम्पोस्ट कुठल्या शेपमध्ये असते, कंपोज कुठल्या शेपमध्ये असते, ती पण रेक्टँगलमध्ये शेप असते. ट्रायंगल माहिती आहे तुम्हाला, ट्रायंगलमध्ये समोसा येतो बघा, समोसा ट्रायंगल असतो. अजून पिझ्झाचा पीस असतो, तो ट्रायंगलमध्ये असतो. आता आपण ह्या आकारांविषयी शिकणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण सांगेल, नाही सॉरी, मराठीमध्ये पण सांगेल आणि त्याचे नावं पण सांगेल इंग्लिशमध्ये. चला आधी मराठीमध्ये शिकून घ्या. आता बघा इथं दिले, चला शोधूया वेगवेगळे आकार. इथं काय दिलं पुस्तकाने, चला शोधूया वेगवेगळे आकार. रविवारी सगळे शेतावर गेले फिरायला. रविवारी सगळे शेतावर गेले फिरायला. फिरताना सांगितले होते भाजी गोळा करायला. काय सांगितलं होतं, भाजी गोळा करायला. गाजरे आणली मोत्याने. गाजरे कोणी आणली, मोत्याने. त्या पिक्चरमध्ये दिसे, मोत्या म्हणजे कुत्र्याचं नाव आहे. गाजरे आणली मोत्याने, उकरून मऊ माती. टोके त्याची शंकूसारखी हिरवी पाने वरती. त्याचा जो आकार होता कसा, शंकूसारखा होता. कसा, शंकूसारखा होता. इंग्लिशमध्ये काय त्याला, ट्रायंगल शेप होता त्याला, बरोबर की ट्रायंगल शेप होता. हां, हिरवे पाने. यशने आणली वांगिनी टोमॅटो. यशनी आणली वांगिनी टोमॅटो. लाल आंबट, लाल आणि आंबट. हां, टोमॅटो छान गोल. टोमॅटो कसं शेप होते, त्याचा आकार कसा गोल आहे, म्हणजे त्याचा सर्कल आहे त्याला. पण वांगी जरा लांबट, वांगी जरा लांबट होती, बरोबर आहे. त्याचा शेप आहे का, नाही. टोमॅटोला शेप आहे. वेलीवरून रमाने तोडून आणल्या काकड्या. काही दंडगोल. दंडगोल म्हणजे काय, सिलेंडर शेप. इंग्लिशमध्ये होतं सिलेंडर. दंडगोल म्हणजे काय, आता समजा ती पाण्याची बॉटल असते बघा, पाण्याच्या बॉटलचा शेप कसा असतो, सिलेंडर शेप असतो, त्याला आता दंडगोल. हां, पण काही कमरेत वाकड्या. झाडावर चढून गंपूने चिंचा आणल्या तोडून. खुशीत परतली मणी. तिला सापडला लसूण. तिला काय सापडला, लसूण. बाबांनी केली भाजी, आईने केली भाकरी. बाबांनी केली भाजी, आईने केल्या भाकरी. झाडाखाली जेवताना मजा आली भारी. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले बघा, त्यांनी आपल्याला ट्रायंगल म्हणजे शेप सांगितले, आकार सांगितले याच्यामध्ये आपल्याला समजून. आता बघा, पहिला आकार होता मोत्याने गाजर आणले, तो आकार होता ट्रायंगल. नंतर यशनी आणले टोमॅटो, त्याचा आकार होता गोल, म्हणजे वर्तुळ होता, सर्कल होता, बरोबर की नाही. नंतर नंतर नंतरचा शेप कुठला होता, दंडगोल. दंडगोल शेप म्हणजे काय, सिलेंडर शेप. इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला सिलेंडर शेप. ठीक आहे. तर चला आपण बघूया, आता पुढे जाऊया. आता बघा, चला हाताळूया भौमितिक रचना. काय, चला हाताळूया भौमितिक रचना. भौमितिक रचना म्हणजे बघा, एक टेबल दिलेलं आहे, टेबलावरती काही वस्तू ठेवलेल्या आहेत, बरोबर की नाही. इथं टेबल दिलेलं आहे, टेबलावरती काहीतरी वस्तू ठेवलेल्या आहेत. आता तुम्ही मला सांगू शकाल का, कुठला शेप काय काय. तर आता बघा, इथं मेहंदीचा कोण ठेवलेला आहे, तो कुठला शेप आहे, ट्रायंगल. म्हणजे काय, कुठला शेप झाला, त्रिकोणी शेप झाला. जी हॅपी बर्थडेची टोपी असते बघा, ती टोपी घालतात, ती पण काय आहे, ट्रायंगल आहे, त्रिकोण आहे. त्याच्या बाजूला एक पावडरचा डब्बा आहे, तो कुठला सिलेंडर शेप आहे, म्हणजे दंडगोल. काय म्हणतात त्याला, दंडगोल. दंडगोलच्या बाजूला फुटबॉल आहे बघा, फुटबॉल आहे. फुटबॉलचा शेप कसा आहे, सर्कल आहे, म्हणजे वर्तुळ आहे. वर्तुळच्या बाजूला एक बॉक्स आहे, म्हणजे चौकोन आहे, त्याचा शेप, त्याचा आकार कसा आहे, चौकोन आहे. त्याच्या पुढे एक कंपोस्ट ठेवली, मोठी कंपोस्ट, त्याचा शेप कसा आहे, आयताकृती. कसं आहे, आयताकृती. नंतर चेंडू ठेवलेला आहे, चेंडूचा शेप आहे गोल वर्तुळ. त्याच्या पुढे मॅच बॉक्स ठेवलेला आहे, माचीस ठेवलेली आहे, माचीसचा शेप कुठला आहे, स्क्वेअर आहे, बरोबर की नाही. कॉम्पोस्ट ठेवली, कॉम्पोस्टचा शेप कुठला, रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे आयत. रेक्टँगल म्हणजे काय, आयत. ठीक आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. मी तुम्हाला आधी आकृत्या काढून दाखवतो, त्यांची नावही सुद्धा तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. काय करूया, नावं सुद्धा मी तुम्हाला सांगतो. चला तर आपण आता बघूया. पहिले येईल काय येईल पहिले,
आधी आपण चौकोन काढूया. सॉरी सॉरी, चुकलं. ड्रॉइंग जरा बरोबर नाही माझी. काय काढायचं आपलं? चौकोन काढायचा आहे.